तर आदरणीय सन्माननीय दत्तू कोठावले काकांच्या माध्यमातून चहाची व्यवस्था आपल्याला झालेली आहे, तर दत्तू काकांचे सुद्धा खूप खूप आभार. त्यानंतर विवा घोषे आणि जितू भोईर जेवण करण्यासाठी आम्हाला सहकार्य दिलं, त्याबद्दल त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. चला घाई करा, जरा विनंती असेल पंचांना विनंती असेल थोडीशी घाई करा. भरपूर मॅचेस बाकी आहेत हे लक्षात असू द्या. चला थोडीशी घाई करा, 10 मिनिटांमध्ये 2 षटकं तुम्हाला पूर्ण करायची, ते लक्षात असू द्या. जाऊया आपण आता थोडं कोणाकोणाचं काय काय म्हणणं आहे लाईव्हच्या माध्यमातून ते सुद्धा आपण वाचणार आहोत. त्यासाठी आपल्याला कमेंट दर्शवले जातील, ते कमेंट सुद्धा आपण घेणार आहोत मध्ये मध्ये. जसं जसं म्हटलं जातं तशा पद्धतीने जसा वेळ मिळेल तसं. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता सचिन कवळे चेंडूच्या खाली, आणि इथे मात्र कुठली चूक नाही झाली. फलंदाज अनिकेत भोमटे बाद. या ठिकाणी आपल्याला जॉईन झालेले आहेत भरपूर जण. साईनाथ सावरा, त्यानंतर जॉईन झालेले आहेत स्वास्तिक भुटाकडे, भरपूर जण जॉईन झाले आहेत. तसेच मला वाटतं इथे थोडंसं आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये, काय झालं ते. एक फलंदाज बाद झालाय आणि कमेंट या आपण घ्यायला सुरुवात करतोय. ऋतिक घोषे यांच्या माध्यमातून शुभम याच्यासाठी गुड स्कोरिंग अशी कमेंट आलेली आहे. ऋतिक घोषे यांच्या माध्यमातून क्या बात है, बहुत याराना लगता है शुभम और ऋतिक के बीच में. दरम्यान गोलंदाज सज्ज झालाय. ऑन साइडला मोठा प्रहार, षटकार. पहिलाच मोठा फटका आलाय. धावसंख्या जाऊन पोचले 1 बाद 6 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर. लेफ्ट हँड गोलंदाजीवर द विकेटचा मारा करत असताना गोलंदाज चेतन आदरणीय सन्मान्य अंकुशजी तांबडी यांचं आगमन झालंय. त्यांचे सुद्धा खूप खूप स्वागत आहे संध्याकाळच्या सत्रामध्ये. त्यांच्या माध्यमातून आपल्याला मोलाचं सहकार्य म्हणजेच सन्मान चिन्ह लाभलेले आहेत. तर अंकुशजी तांबडे यांचे आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय. अविनाशजी ठाकरे यांच्या माध्यमातून लेटेस्ट कमेंट या ठिकाणी आपल्याला लाभलेले आहे की प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. दरम्यान हा चेंडू आपण पाहूया, चांगला थ्रो आलाय भूषण याचा. धावफलक थोडासा पुढे सरकतोय आणि जाऊन पोचतोय तो म्हणजेच 7 या धावसंख्येवरती. भरपूर जण जॉईन झालात आपल्या यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून. सामना सुरू आहे तो म्हणजे वाकीपाडा विरुद्ध कामन या दोन संघादरम्यान दुसऱ्या फेरीची ही शेवटची लढत आहे. ओ लॉर फुल टॉस, चांगली टायमिंग, आणि या ठिकाणी 600 घालवलेत. कुणी घालवलेत त्यांची नावं आम्हाला लगेच समजतील.
जबरदस्त फटका होता. धावसंख्या मात्र नेऊन ठेवले 13 या धावसंख्येवरती. एक गडी गमावलाय आणि पहिल्या षटकामध्ये 5 चेंडू टाकून झाल्यात. 5 चेंडूमध्ये 1 बाद 13 अशी धावसंख्या आहे आई एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा या संघाची. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. शॉट ऑफ द लेन डिलिव्हरी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची समाप्ती. षटकाची झाली समाप्ती. एका षटकाच्या समाप्तीनंतर आई एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा संघ 1 बाद 13. चला घाई करायची आहे. विनंती असेल, जास्त वेळ नाहीये. विनंती असेल क्षेत्ररक्षकांना कृपया करून आयोजकांना सहकार्य करावं ही विनंती असेल. कमेंट्स आपण घेतोय. राज घाटाळ्याच्या माध्यमातून बेस्ट ऑफ लक आलाय गावदेवी कामन या संघासाठी. बॅट तन्मय वायटी. बेस्ट ऑफ लक गावदेवी कामन. मला वाटते हे तन्मय जे आहेत ते तन्मय भोईर असावेत. तन्मय गोवारी आहेत. तर ओमकार रिलीम यांनी सुद्धा लव इमोजी पाठवला गेलाय. आकाश पवार बेस्ट ऑफ लक. पीर बाबा पावडी मला वाटते जुना कमेंट या ठिकाणी आम्हाला बघायला मिळतोय. आणि शंकर यादव यांनी सांगितलंय की सागरदादा ऑन फायर राहिलो तर माझी लुंगी जळेल मित्रा. दरम्यान थँक्यू शंकर यादव. ऑल द बेस्ट आई गावदेवी कामन या संघाला. शंकर यादव यांनी बेस्ट ऑफ लक दिलाय. त्यानंतर बेस्ट ऑफ लक दिलाय ललित मोरे वाकीपाडा संघासाठी. आणि जसं जसं कमेंट वाचायला सुरुवात केली कमेंट वाढायला सुरुवात झाली. क्या बात आहे. असेच जोडत राहा डिबेन लाईव्हला. हवेमध्ये चेंडू खेळला. शतरक्षक चेंडूच्या खाली. मात्र शतरक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू झालाय फरार. धावा आहे त्या 6. थँक्यू डीजे. इथे मात्र आपण पाहतोय धावफलक पुढे सरकला 19 या धावसंख्येवरती. पहिल्या चेंडूवरती प्रहार केलाय राकेश याच्या आणि 1 बाद 19 अशी धावसंख्या 7 चेंडूमध्ये बनवली गेली आहे. राकेश राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. काय जबरदस्त फटका खेळण्याचा प्रयत्न. मात्र वाईट चेंडू आलाय. वाईटनं धावफलक पुढे सरकलाय 20. नवीन कमेंट या ठिकाणी एकनाथ दादा डबल यांच्या माध्यमातून आलाय. बेस्ट ऑफ लक कामन म्हणजेच गावदेवी कामन या संघाला शुभेच्छा दिल्या गेल्यात. त्यानंतर भुवन सांगतोय भुवन पाटील वाकीपाडा विन. मित्रा मला वाटतं तुझ्याकडं मिस्टर इंडियाचं घड्याळ असावं किंवा मग जुमानजीचं घड्याळ असावं. दरम्यान हवेमध्ये चेंडू खेळला जातोय. भूषण दयात चेंडूच्या खाली आलाय. मात्र भूषण दयात याच्या चेंडू डोक्यावर ट्रॅव्हल झालाय 6 धावांसाठी. षटकार. दलेर मेहंदीचं गाणं मात्र वाकीपाडा संघाच्या मोरे यांना थोडासा भावलेला दिसतंय आणि 600 रुपयाचा झेल सोडलेला आहे. कोण होते तिकडे हे नक्कीच आम्हाला सुद्धा थोड्याच वेळात समजेल. या अगोदरचा जो झेल सोडला होता तो संदीप सातवी याने सोडला होता. तर त्यांच्याविषयी म्हटलं जातं की नक्कीच ते मैदानाच्या आतमध्ये असोत किंवा बाहेर झेल मात्र त्यांच्या माध्यमातून घेतील ही अपेक्षा नसते. मला वाटतं असू द्या हरकत नाही. सहकार्याने सांगितलंय तर जास्त मनावरती घेऊ नका. प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस मेक अ मॅन परफेक्ट म्हणून म्हटलं जातं. धावसंख्या 26. अपील केले गेले. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. बॅटला चेंडू लागला असं फलंदाजाचं म्हणणं आहे. मात्र स्क्वेअर लेग पंच सांगतील आणि मेन पंचांच्या मध्ये चर्चा होईल. पाहणं गरजेचं आहे दोन्ही पंचांचा निर्णय काय येतोय. मात्र निर्णय अगोदर पंचांचा आलेला आहे तो फ्लम एलबी. पंच जे आपण पाहतोय अतिशय चांगली अंपायरिंग या ठिकाणी बघायला मिळते. थोडासा विचार विनिमय झालाय आणि आपण पाहू शकतो फलंदाज बाद. यस अर्थातच थँक्यू डीजे. गुड शॉट रुपया असं ललित मोरे म्हणजेच भरत मोरे कडून वाकीपाडा संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत.
भरत मोरे मॅन ऑफ गोल्डन फिंगर म्हणून ओळखलं जातं. परफेक्ट एलबी सापडला गेला आहे बघा. आणि कुठल्याही पद्धतीने असं वाटत नाहीये की हा चेंडू बॅटला किंवा मग हाताला बॅट हँडलला लागला असावा. मात्र चेंडू इम्पॅक्ट झाल्याच्या नंतर जो उडलाय तो कदाचित या ठिकाणी इम्पॅक्ट हाताला किंवा बॅटला झालेला असावा. असू द्या, मात्र पंचांचा निर्णय अंतिम आलाय. धावफलक आपण पाहू शकतो. सर मी सांगतो ना तुम्हाला, वाकीपाडा विन होणार. विश्वास आहे भुवन पाटील यांना की वाकीपाडा विन होईल असं ते सांगतात. दरम्यान 3 चेंडू दुसऱ्या षटकात टाकून झालेत. लॉर फुल टॉस, शतरक्षक चेंडूच्या खाली आलाय. गुरुदेव मला वाटते त्या ठिकाणी होता. एक चेंडू पूर्ण, एक धाव पूर्ण आणि या चेंडूवरती दुसऱ्या धावाचा प्रयत्न घातक ठरू शकतं. आणि तन्मय भोईर त्या ठिकाणी मैदानामध्ये आहे. तन्मय भोईर याने काम केलंय. फलंदाज बाद झालाय तो म्हणजेच कुणाल नाही तर दीपेश. थँक्यू डीजे. काय जबरदस्त गाणं वाजवलं गेलं बनवा बनवी या सिनेमातलं. मात्र ही बनवा बनवी केले ती म्हणजेच तन्मय याने. आणि फलंदाजाला धावचीच्या रूपानं बाद केलं गेलंय. धाव फलक आपण पाहू शकता. 28 धावा आहेत, 3 गडी बाद झाल्यात आणि 1 षटक आणि 4 चेंडू म्हणजे 2 षटकांच्या सामन्यामधले 2 चेंडू कुणाल आणि त्याच्या संघासाठी आहेत. पुन्हा एकदा राकेश. लॉर फुलटॉस पंचा चेंडू कुणाल याने हा चेंडू खेळलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. शतरक्षक आहे, चेंडूला उचलतोय, फेकतोय, मात्र पाहणं गरजेचं आहे. अपुरा थ्रो आणि या अपुऱ्या थ्रोनं मात्र 2 धावांची गुंजाइश निर्माण झालेली आहे. काय जबरदस्त. कुणाल याच्याकडनं अपेक्षा आहे ती म्हणजेच भुवन पाटील यांना की सांगतात की कुणाल आता तरी षटकार मार बाबा. मात्र पाहणं गरजेचं आहे. धावसंख्या आहे ती 30. 3 गडी बाद, 1 षटक आणि 5 चेंडू हे टाकून झालेले आहेत. रंगतदार स्थितीमध्ये मॅच. यानंतर या सामन्यातनं जो संघ जिंकेल त्याला गिरीज जीवदानी या संघासमोर खेळावं लागणार आहे. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, शतरक्षक चेंडूच्या खाली आणि या ठिकाणी चांगली कामगिरी झाली. फलंदाज कुणाल मडके बाद झालाय. धावसंख्या थांबली 30 वरती. 12 चेंडू आणि 31 धावांची गरज. काय सुंदर सामना बघायला मिळतोय. आपण पाहतोय गावदेवी स्पोर्ट्स बेंडीपाडा ए श्रेय स्मृती चषक 2025 ही जबरदस्त लढत. जाऊया डीजेंच्याकडे, एक सुंदर असं गीत ऐकूया आणि त्यानंतर आपण जाऊया. नक्कीच कमेंट कडे लगेच वळतोय. विनीत पाटील ऑल द बेस्ट एकविरा वाकीपाडा संघाला. आणि अमित शर्मा सागर सर एक लुंगी डान्स होऊन जाऊ द्या बाबा. मी इथे कॉमेंट्री करायला लुंगी डान्स करायला आलेला नाहीये, लक्षात असू द्या. फरमाइश केल्याबद्दल शाम को मिलते हैं. खूप खूप धन्यवाद अमित. अमित हा सुद्धा एक चांगला कॉमेंटेटर आहे, अमित शर्मा. तर धावसंख्या झाली ती म्हणजे 30. 31 धावांचं लक्ष समोर ठेवलंय. पाहूया काय घडतंय, काय बिघडतंय येणाऱ्या या सामन्यामध्ये. थोडंसं या ठिकाणी आपण जर पाहिलं आमचे डीजे चेंज झालेत. डीजे विक्की या ठिकाणी आता मात्र उपस्थित झालेले आहेत. जे संघ सुपर 4 मध्ये पोहोचलेत त्याने आपली उपस्थिती नोंदवायची आहे.
पाहूया या ठिकाणी आमचे अजून एक समालोचक, आमचा एक बुलंद आवाज प्रदीप लोखंडे यांच्याकडे. त्या अगोदर थोडेसे 2-3 कमेंट आल्यात. तर मीत पाटील यांनी सांगितलं बेस्ट ऑफ लक वाकीपाडा संघाला. आणि आपण जाऊया, इथे जॉईन झालेत प्रदीप लोखंडे. ओ टू कमेंट्री बॉक्स. चला, राहुल वाणेरा यांच्याकडून बाबा स्पोर्ट्स कामनसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. मात्र सध्या तरी सामना चालू आहे. गावदेवी कामन आणि एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा. 12 चेंडू आणि 31 धावांचं टार्गेट हे सेट केलंय. 12 चेंडू 31 धावा जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. सलामीची जोडी इन झालाय. आदित्य बरफ आणि नॉन स्ट्राइक एंड वरती पाहतो आपण सचिन कवले आला. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज झालाय रुपेश मोरे. चला, जास्त वेळ घेऊ नका, विनंती असेल. आज आपल्याला प्रेक्षक आणि प्रेक्षकच पाहायला मिळत आहेत. बघा, चौफेर जर नजर फिरवली ना तर प्रेक्षक आणि प्रेक्षक, आणि प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. मैदानाच्या बाहेर झेल पकडा आणि 600 रुपये कमवा. गणू दिवा लहू घोषे यांच्याकडे 200 रुपये आहेत. पुढे सरसावना फटका खेळलाय. बघा, जयेश मोरे आज फॉर्म मध्ये आहे. बॅटिंग करण्यासाठी तो आलेला नाही आहे, मात्र शतरक्षणामध्ये 100% एफर्ट्स त्याने दिलेत. या अगोदर देखील खूप चांगले झेल्स पकडले त्याने. हा षटकार वाचवला मी तर म्हणेन. खूप चांगली फिल्डिंग. 2 धावा पूर्ण झाल्यात. धावफलक 2 ने धावफलकाला सुरुवात झालेली आहे. लहू घोषे गणुदिवा यांच्याकडे 200 आहेत. किरण दिवा सदानंद दळवी यांच्याकडून 200 आहेत. त्यानंतर संदीप ठाकरे आणि नरेंद्र दिवा यांच्याकडून देखील 200 आहेत. म्हणजे सीमारेषेच्या बाहेर जर तुम्ही षटकाराचा झेल पकडता तर आपल्याकरता 600 रुपयाचा कॅश प्राइज आहे. चला, युक्तिवल वालायपाडा तिकडे आपला खेळाडू बसलाय, त्याला सांगायचं आपण थोडंसं बाहेर बसायचं. तिकडे बाउंड्री आहे, लक्षात घ्या. आपण थोडंसं आतमध्ये बसा. कव्हर मध्ये हा चेंडू इथे आलाय. हेमंत आहे तिकडे, चेंडूला उचलेल, फेकेल. तोपर्यंत 2 धावा या पलून पूर्ण केल्या गेल्यात. खूप खूप धन्यवाद. चला, युक्ती 11 वालायपाडा संघाचं आगमन झालंय. जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाचं देखील आगमन झालंय. त्यानंतर बाबा स्पोर्ट्स कामन संघाचं देखील आगमन झालेलं आहे. जे संघ सुपर 4 मध्ये क्वालिफाय झाले ते संघाचं आगमन झालंय, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. पुढे ससावून हा चेंडू देखील खेळायचा होता. आदित्य बरफ याला चेंडू गेला या मिड विकेटला. जयेश, बघा, जयेश मोरे यावेळेस गफलत झालाय. यावेळेस चुकी झाली जयेश मोरेकडनं. 2 पायांच्या मधून हा चेंडू निसटला आणि 2 धावा घेण्याची संधी मिळाली. धावफलक 2 ने पुढे सरसावलाय, तो म्हणजे 6 या धावसंख्येवरती. 6 रन 6 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत 31. अवलेस बघा, पुढे सरसावून हा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय गली क्षेत्रामध्ये, शतरक्षक तिकडे पोहोचतोय. तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा घेण्याची संधी. 2 धावा तिकडे पलून पूर्ण केल्या गेल्या. धावफलक 8 या धावसंख्येवरती. जिंकण्यासाठी अजूनही आपण पाहतोय धावेंची गरज आहे, ती म्हणजे 23. 8 चेंडू आणि या जिंकण्यासाठी 23 धावांची गरज आहे. 8-23 हे समीकरण. यानंतर आपल्याला क्वार्टर फायनलचा मॅच पाहायला मिळेल. जीवदानी गिरीश संघ ज्याला बाय मिळालाय तो पुढच्या फेरीमध्ये त्याने प्रवेश केलाय. या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल त्या संघासमोर 2 हात करेल. यावेळेस बघा काय फटका खेळलाय, अप्रतिम, खूप सुंदर फटका, नेत्रदीपक, क्रिकेटचे सौंदर्य दर्शवणारा फटका, षटकार. थँक्यू. धावफलक जाऊन पोहोचतोय 14 या धावसंख्येवरती. बघा 14 धावा आतापर्यंत आदित्य बरफ यानेच बनवल्यात. ऑन साइडला फटका केलाय.
एक धाव कंप्लीट झालेली आहे. खर्रा फिल्डिंग, चेंडू फरार, मौका दिया है, चौका भी मिला है. 18 धावा धाव फलकावरती. जे कंपॅरिझन बघा. एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा संघाच्या 13 धावा होत्या, कामन संघाच्या 18 धावा आहेत. कुठेतरी पुढे आहे कामन संघ. इकडनं 6 चेंडू आणि 13 धावींची गरज आहे. 6 चेंडू 13 धावा जिंकण्यासाठी. 6-13 हे समीकरण. चला, 6 चेंडू 13 धावींची गरज आहे. शतरक्षण सजवलं जात आहे. पाहूया कशा प्रकारे शतरक्षण इथे सजवलं जाईल. आपण पाहतोय मिड विकेट स्क्वेअर लेग मध्ये थोडासा वाईडिश आपण पाहायला मिळतोय. 30 सर्कल मध्ये पाहूया किती शतरक्षक लावलेत. तर सध्या तरी मिलिंद मोरे आपण पाहतोय, अगदी दीपेश मोरेच्या बाजूने उभा आहे. त्यानंतर शॉर्ट फाईन लेगला आपण पाहतोय एक शतरक्षक तैनात केला गेला, मिलिंद आहे फ्लाइंग स्लीप मध्ये. त्यानंतर कव्हर पॉइंट मध्ये एक शतरक्षक तैनात केला गेला. त्यानंतर हेमंत आपण पाहतो, हेमंत लोखंडे जो डीप कव्हर मध्ये तैनात केला गेला. त्यानंतर लॉंग ऑफ आहे, त्यानंतर लॉंग ऑन आहे, त्यानंतर काऊ कॉर्नर आहे आणि मिड विकेट थोडासा वाईडिश आहे. अवलेस बघा गॉन, विकेट डाऊन. सचिन कवले बॅक टू द डग आउट, फलंदाज बाद. चला, नवीन बॅटर इन झालाय राकेश. राकेश आलाय आणि राकेशने चेंडूला हवेमध्ये केलाय. 2 शतरक्षकांच्या मधून चेंडू निघून गेलाय. 6 धावांसाठी षटकार. बघा, षटकार आलाय. मोक्याच्या क्षणी हा षटकार इथे आलेला आहे. अजूनही आपण पाहतोय चेंडू बाकी आहेत 4 आणि धावा बनवायच्या 7. 4 चेंडू आणि 7 धावींची गरज आहे. 4 चेंडू मध्ये 7 धावा. ऑन साईडला फटका देखील आहे. शतरक्षक आहे तिकडे. एक धाव कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील वेगाने कंप्लीट केलेली आहे. धाव फलक 2 ने पुढे सरसावला गेलाय. तो म्हणजे 26 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही जिंकण्यासाठी धावेंची गरज आहे 5. चेंडू बाकी आहेत 3 चेंडू विजयासाठी 5 धावेंची गरज. वाईट बॉल. बघा काय घडलंय, तर वाईट चेंडूची नोंद झालेली आहे. आणि इथे पंचांनी गोलंदाजाने रिव्ह्यू घेतलाय. जो स्वतः संघनायक आहे, रिव्ह्यू घेतलाय. पाहूया डिसिजन काय असेल.
चला वाईट बॉल आहे, हलका चेंडू आपण पाहतोय अगदी अष्टांच्या जवळून गेलेला आहे. तीन चेंडू आणि 4 धावींची गरज. अवलेस बघा काय चेंडू हाताळलाय, खूप चांगला चेंडू. समीकरण बदललं जाते बघा. 2 चेंडू आणि 4 धावींची गरज आहे. 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 4 धावा. राकेशच्या बॅट मधून षटकार देखील आला होता, मात्र त्यानंतर डॉट चेंडू देखील आलेला आहे. चला 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 4 धावांची गरज आहे. 2 चेंडू आणि 4 धावा. राकेश आणि आपण पाहतोय जो फलंदाज चांगली फलंदाजी करतोय ना, आदित्य बरफ, तो नॉन स्ट्राइक एंड वरती आहे. पाहूया 2 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. 2 चेंडू आणि 4 धावा. यावेळेस बघा राकेशने ठोकलाय A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार. आणि या मला वाटतं तिकडे झेल पकडलाय, एका हातामध्ये झेल पकडलाय, एका हातामध्ये पकडा का 2 हातामध्ये पकडा, 600 रुपये मिळतील. या लगेच.